राजू पडवळ आपल्याला बातम्या देत आहे. पब्लिक व्हॉइस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत. आमच्या चॅनलने आता मिशन महानगरपालिका निवडणूक सुरू केली आहे. आजच्या इच्छुक उमेदवारामध्ये उत्तम आंबोरे हे प्रभाग क्रमांक 28 मधून इच्छुक आहेत. निवडणूक आता तोंडावर आहे. कधी पण त्या निवडणुकीची घोषणा होऊ शकते. सगळे पक्ष तयारीला लागले. तुम्ही शिंदे सेनेत काम करताय, तर काय सांगाल त्याबद्दल आणि तुम्ही कोणत्या वार्डातून इच्छुक आहे? मी उत्तम आंबोरे, वार्ड प्रभाग क्रमांक 28मधून तिथला रहिवासी असल्यामुळं माझी इच्छा आहे की तिथंच चांगलं काम करावं. कारण यापूर्वीच्या नगरसेवकांनी म्हणावं तसं त्या वार्डाला न्याय दिलेला नाही. कित्येक वर्ष झाली एकनाथनगर हा प्रभाग, ही जुनी म्हाडा कॉलनी आहे. तिथं सर्व धर्म समभावाची तिथं वस्ती आहे. परंतु ज्या प्रमाणात शेजारचे वार्ड विकसित झाले, जसं वेदांतनगर असतील, बैसलालनगर असेल, त्या प्रमाणात हा आमचा वार्ड कायम दुर्लक्षित राहिला आहे. ते कायम खंत मानत असते की सालं आपल्यासारख्या माणसाला जर इथं न्याय मिळाला, आपल्याला संधी मिळाली नगरसेवक होण्याची किंवा याच वार्डाची सेवा करण्याची, तर आपण या वार्डाचा कायापालट असं करू की त्याला एक चांगल्या धर्तीवर आपण घेऊन जाऊ. इथं आपण रोज बघतोय, तुम्ही बघत असाल, बरेचसे अशी मंडळी आहेत त्या वार्डातील रहिवासी आहे. घाणीचं साम्राज्य पसरलेलं असतं. पाणी तर ठीक आहे, पाणी हे सर्व शहराची समस्या राहिलेली आहे, पाणी काय वेळेवर येत नाही. पण घाणीचं साम्राज्य, आणखी बऱ्याचशा गोष्टी, व्यसनाधीनता फार वाढली तिथल्या मुलांमध्ये. छोटी छोटी मुलं ते कशाचं ते रुमालावर घेऊन व्हाईटनरचं व्यसन करतायत, दारूच्या आहारी गेलेत. या सर्वांसाठी काहीतरी असं खास पासून करायची इच्छा आहे. पण तशी संधी आली पाहिजे, नशिबाची तशी योग जुळून आले पाहिजेत. बाकी वैयक्तिक तयारी तर आहेच माझी. पक्षाकडे तुम्ही काय उमेदवारी अर्ज मागितले का? उमेदवारी मागितली? अजून तर नाही मागितली. आता आमचे नेते किशनचंद तानवणे साहेब, आम्ही त्यांच्यासोबतच आहोत पहिल्यापासून. तानवणे साहेब जो आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही काम करू. त्यांच्या आदेशाला निश्चितच आम्ही न्याय द्यायचा प्रयत्न करू. उद्यापासून उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्यास तयार म्हणजे घेणार आहे मध्यवर्ती तुमच्या प्रचार कार्यालयामध्ये. तर उद्या तुम्ही जाणार का? जाणार, 100% जाणार. आमच्या नेत्यांना भेटणार. तानवणे साहेबांचा त्यांचा सल्ला नक्कीच घेऊ आम्ही. त्यांनी जर आदेश दिला तर आम्ही नक्कीच कामाला लागू. कारण यापूर्वी मी निवडणूक लढली होती. मागच्या वेळेस मला अपक्ष मी होतो, तर मला 850 मतदान पडलं होतं आणि साहेबांनीच मला उभं केलं होतं, तानवणे साहेबांनी. आताही त्यांचा आदेश शिरसावंत म्हणून आम्ही कामाला लागायची तयारी आहे, खर्च करायची तयारी आहे आणि निवडून कसं येता येईल ती पण तयारी आम्ही ह्यावेळेस करून ठेवलेली आहे. फक्त पक्षांनी तसा आदेश द्यावा, त्याप्रमाणे आम्ही कामाला लागतो. आता पक्षामध्ये तुमच्याकडं कोणतं पद आहे आणि काय पक्षाच्या माध्यमातून काय कार्य केलं? काम तर खूपच केलेलं आहे. आता मागे 4-5 वर्षापूर्वी आधार शिबिर मी लावलं होतं, आरोग्य शिबिर मी घेतलेलं आहे आणि लोकांचे असे महामंडळाच्या माध्यमातून शेकडो लोकांच्या मी फायली मंजूर करून दिलेल्या आहेत. त्यांना आर्थिक लाभ मिळवून दिलेला आहे. अशी एक मध्यम आणि स्ट्रॉंग आकारची फळे आपल्यासोबत आहे. परंतु आता हे वातावरण जे चाललेलं आहे, 100 पक्ष झालेले आहेत, अपक्ष लोक प्रत्येकजण गल्लोगल्लीत निवडणुकीला उभं राहिलेलं आहे, प्रत्येकानं पायाला पाशिंग बांधलेलं आहे. याच्या पार्श्वभूमीवर आपल्याला कसा न्याय मिळेल ते मला बघावं लागेल. पण निश्चितच जर संधी मिळाली ना, तर या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार वार्डामध्ये काय समस्या आणि त्या समस्याला कसे समोर जाणार तुम्ही? आमचा वार्ड जेव्हापासून ही महापालिका झाली तेव्हापासून कायम दुर्लक्षित राहिलेला आहे. एक साधं उद्यानसुद्धा आमच्या वार्डामध्ये नाही. एक इतकी प्रशस्त जागा एकनाथनगरला मिळालेली आहे, 3-3.5 एकर जागा एकदम मध्यवस्तीमध्ये. परंतु ते एकनाथनगर तिथे एकही झाड नाही आणि त्या मोकळ्या जागेचा वापर लोक कचरा आणून टाकण्यासाठी, मुरुम आणून टाकण्यासाठी, वेस्टेज मटेरियल आणून टाकण्यासाठी करतात. त्याच्यामुळे तिथं घाणी साम्राज्य पसरलेलं आहे. ते दुरुस्त करून तिथे एक चांगलं भव्य गार्डन व्हावं अशी एक आमची इच्छा आहे. तिथल्या नागरिकांची पण तीच इच्छा आहे. राहिला प्रश्न साफसफाईचा, स्वच्छता बरोबर होत नाही, वारंवार फोन करावे लागतात. महापालिका आपली अशी ढिसाळकार काम आहे त्यांचं, कधी येतात कधी येत नाहीत. म्हणजे बऱ्याच समस्या आहेत आणि व्यसनाधीनता खूप वाढली आमच्या परिसरामध्ये. बाजूला स्लम एरिया असल्यामुळं, अशिक्षित समाज असल्यामुळं आईवडील कामाला जातात, मुलं घरी राहून व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत. ते दूर करायची माझी इच्छा आहे. असे भाऊ, तिथं मोडकळी चाललेल्या 3-4 बिल्डिंग आहेत. यस, तर त्या भरपूर दिवसांची याची समस्या आहे. तर त्याच्या बाबतीत काही आपण बरोबर आहे. तर माझं पिंडच मूळ एक शैक्षणिक क्षेत्रात कामगिरी करण्याचं राहिलं आहे. आता नुकतीच माझी शाळा ओपन होते रांजणगावला. तिथे आमच्या पाहुण्याच्या माध्यमातून मी इंग्रजी शाळा सुरू केलेली आहे. त्याच्यामुळं जनसामान्याचा संपर्क माझा चांगला आहे. तर हा आपण जो प्रश्न विचारला होता तो खरंच एक चांगला मुद्दा आहे. 2-3 ठिकाणी सार्वजनिक शौचालय आहेत. आता त्याचा वापर फार कमी झालेला आहे. तर त्या ठिकाणी मध्यंतरी एक मागणी पुढे आली होती की त्याचं आपण ते त्याला डिसमेंटल करून तिथे एखादं चांगली भव्य लायब्ररी म्हणा, वाचनालय म्हणा किंवा असं काहीतरी करावं असं तिथल्या जनतेची इच्छा आहे. मग माझ्यासारख्याला जर न्याय मिळाला तर पहिलं प्राधान्याने आपण ते काम करू. 2-3 ते शौचालय मोडून काढू. त्या ठिकाणी भव्य असं अभ्यासिका म्हणा, गार्डन म्हणा, असं काहीतरी करू.
पालकमंत्री संजय शिरसाट यांनी शहरातल्या समाज मंदिर बुद्ध विहारासाठी भरघोस निधी दिली आहे. तुमच्या वार्डामध्ये समाज मंदिराची कशी परिस्थिती? ला निधी पुरवलेला आहे आणि तर सध्या चांगलं चालू आहे आणि नुकतेच ते बांधकाम केल्यामुळं आता यात कळेल त्याचा कसा वापर व्हायला काय व्हायला. तर ते नवीन असल्यामुळं उत्तम काय स्थितीमध्ये आहे. काय आव्हान करसान तुम्ही मतदारांना आणि तुमचं व्हिजन काय असेल? मतदाराला हेच आवाहन करेल की तुम्ही पारंपरिक लोकांच्या मागे जाऊ नका. एका नवीन चेहऱ्याला संधी द्या. भले मी असेल किंवा दुसरा कोणी असेल, पण सत्ता पलट चेहरा पलट व्हायलाच पाहिजे राजकारणामध्ये. त्याच लोकांना तुम्ही संधी देतात, मग ते कामाचं प्रगती होत नाही. वाढ कायम दुर्लक्षित राहतो. त्यांचे प्राधान्य वेगळे असतात. नवीन माणसाचं प्राधान्य कधी स्वच्छता, शिक्षण, साफसफाई हेच राहतं. ते आम्ही नक्कीच करू.